नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। मम्मीने बघा आत्ताच गवत आणून टाकलं शेणाला आणि बसली आहे। जायचं आहे तिला वाटाण्याच्या शेंगा आणायला। म्हणलं थांब मम्मी, 2-3 दिवस झाले व्हिडिओज नाही टाकलेल्या, आज जरा व्हिडिओ काढून टाकू। झाला मॅडम गहू काढून? झाला, गोळा करायचा आणि करायचा कधी? आता मशीनमध्ये येते बघायचं। तरी किती गहू होईल सांगता येत नाही, त्यावरची पाखराने लय खाल्लाय आणि गव्हाला झटका बसलाय, कसा बसलाय माहित नाही। खत पाणी व्यवस्थित नव्हतं का? खत पाणी व्यवस्थित होतं, सगळं व्यवस्थित होतं, बी पण चांगलं होतं। काय आलं काय माहिती। रविवारी पप्पा होते, त्या दिवशी पप्पा थोडंसं काढू लागले आणि मग भावानी आणि मम्मीने पहिल्यांदा आमचा गहू पाखराने खाल्ला। पहिल्यांदा? याच्या आधी नव्हतं झालं का असं? आणि साईडच्या वावरांमध्ये पण खाल्लं असेल ना? नाही, कोणाचं नाही खाल्लं, आमचंच फक्त खाल्लं। ती पण पाखरं छोटी छोटी काळी काळी पाखरं, जवळजवळ लाखाने, मी गेले तेव्हा लाखाने पाखरं वावरत होती। एवढी? मस्त नाही एवढी पाखरं। जाऊ दे, जितका आता नशिबात असेल तितकं भेटल। ह्या 2 चिमण्या बघा आमच्या कशा गवतावच। हा, तर मित्रांनो, काय एक कमेंट होती की काठेवाडी 2 शेळ्या घ्या, ह्या गावठी शेळ्यांमध्ये काय उत्पन्न नसतं, तर काय बोलायचं आहे तुला? आता बघू, अजून घराचा खर्च आहे किती होतो त्याच्यानुसार आहे। घरचं मेन राहायला झालं पाहिजे ना। म्हणजे अजून 5-6 महिन्यानंतर विचार करणार याचा? हां, चांगल्या शेळ्या घ्यायच्या की नाही? घ्यायला लागतीलच, पण जरा थोडंसं घराच्या कर्जातून निघू दे। आणि साईज किती आहे शेड साईज? तर 50 आहे आणि अशी 20 आहे वाटतं। 50x20? 50 काय सेंटीमीटर? अशी 50 फूट आहे, 50 फूट जाळी, आणि अशी 20 आहे वाटतं, 20 का 25। तर असं आहे, तशी जागा भरपूर आहे, पण व्यवस्थित मॅनेज केलं पाहिजे। आता हा एक गोठा इथं मध्यभागी झाला आहे, मागच्या साईडनी जागा आहे, पुढच्या साईडनी जागा आहे। जो बांधायचा गोठा आहे ना, उत्तर पश्चिम असा दिशेने पाहिजे, जेणेकरून असं सूर्यप्रकाश आत बाहेर। मग आता आम्ही ठरवलंय, म्हणजे गेल्याच्या नंतर ह्या साईडला घेणार आहे इकडं, पण बघू आता। घराचं हे नीट नियोजन झालं ना आमचं कम्प्लीट, मग आम्ही तिकडं शिफ्टिंग झालो का एक साईडला हे करायचं आणि एक साईडला त्यांना अशा मोकळ्या सोडायच्या आणि एक साईडलाच गावन करायचं, जेणेकरून असं खायला टाकता आलं पाहिजे त्यांना, आणि त्यांना पाहिजे तेव्हा उन्हात, त्यांना पाहिजे तेव्हा सावलीत, असं करायचं। पण क्वांटिटी थोडी कमी करायची शेळ्यांची। का चारा कमी पडतोय का? चारा कमी नाही पडत, पण असं वाटतं मला की आपलं नियोजन चुकतंय कुठेतरी। आणि आमचं लोकेशन आम्ही राजगुरुनगर पुणे खेडमध्ये सांडबोरवाडीमध्ये आहे। सांडबोरवाडी आता थंडीमध्ये कसं कुठलाच चारा फटाफट उगवत नाही। आता इथून पुढं बघ, आता 8 दिवसच झाले ते गवत कापून परत एवढले झाले, वाढायला लागलं ना आता पटापटा। त्यांचं खाऊन जायला परत टाकलं। एक कवळा एक साईडला असा टाकला होता, आता परत टाकते थोडं थोडं। यांचं गव्हाणे म्हणून तरी बरं आहेत, नाही तर हे बघा कसं नाश करतायत खाली, खूप नाश करतात ह्या नाचून त्याच्यावरच, मग ते नाचल्यावर बरं त्या खात पण नाही। मोटर चालू केली ना, मला गवताला पाणी द्यायचे, पाईप मी जॉईन करते, सांग मला। ठीक आहे, तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा। खूप खूप धन्यवाद।